नमस्कार। इकडे सायली ही किचन मध्ये काम करत असते आणि इकडे अर्जुन हा विचार करत असतो की नेमकं सायलीचं गाठोडं गेलं कुठे। तन्वीचं गाठोडं सापडणं खूप महत्त्वाचं आहे। हे गाठोडं नेमकं कुठे गेलं असेल असा तो विचार करत असताना त्याच्या लक्षात येतं चुकून हे प्रियाच्या तर रूम मध्ये नसेल ना, प्रियाने लपवून ठेवलं नसेल ना। तो म्हणतो आता मला ना प्रियाच्या रूम मध्ये जाऊन शोधलं पाहिजे, तिच्याच रूम मध्ये गाठोडं असण्याची जाट शक्यता आहे। म्हणून तो आता प्रियाच्या रूमकडे जातो। आता तो प्रियाच्या रूमकडे जात असताना समोरून सायली येते। सायली म्हणते कुठे जाताय तुम्ही? त्यावेळी अर्जुन म्हणतो कुठे नाही, इथेच चाललोय। त्यानंतर सायली म्हणते चला चला मी तुम्हाला मस्तपैकी कॉफी करून देते। आता अर्जुनला सायली तिथनं घेऊन जाते आणि त्याला कॉफी देते। कॉफी पिऊन आता अर्जुन हा तिथनं निघू लागतो। सायलीचं लक्ष नसतं आणि अर्जुन हळूच आता प्रियाच्या रूम मध्ये जातो। अर्जुन हा प्रियाच्या रूम मध्ये गेलेला असतो आणि इकडे तिकडे गाठोडं शोधत असतो। तो विचार करत असतो की नेमकं प्रियाने गाठोडं कुठं लपवलं असेल। आता सगळं शोधून झालेलं असतं। शोधता शोधता अर्जुन विचार करू लागतो बहुतेक ह्या कपाटात तर नसेल ना, आणि तो ते कपाट खोलायला जातो तर ते कपाट लॉक असतं। मग त्याच्या लक्षात येतं बहुतेक हे गाठोडं ह्या कपाटातच असणार आणि आता तो त्या कपाटाचं चावी शोधू लागतो। आता इकडे सायली विचार करू लागते अचानक हे कुठे गेले। आता ती सायली अर्जुनला शोधत असते। आता अर्जुन सापडत नसतो म्हणून ती फोन करते आणि तेवढ्यात फोन हा प्रियाच्या रूम मध्ये वाजतो। तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की बहुतेक अर्जुन हे इथेच आहेत, म्हणून आता सायली बघायला जाते। अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की सायलीने फोन केलाय, आता सायली येणार, म्हणून अर्जुन लगेच तो फोन सायलेंटवर टाकतो आणि एका कोपऱ्यात लपून बसतो। आता तो फोन वाजत असतो पण सायलीला काही कळत नसतं की फोन कुठून वाजतोय, कारण फोनचा आवाज येत नसतो। सायली इकडे तिकडे बघते, रूम मध्ये कोणीच नाही। सायली निघून जाते। सायली निघून जाताच अर्जुन पुन्हा बाहेर येतो आणि आता चावी शोधतो आणि ते कपाट खोलतो। कपाट खोलून आता त्यामध्ये त्याला गाठोडं सापडतं। आता ते गाठोडं अर्जुन खोलतो आणि बघतो तर काय, त्यामध्ये तन्वीचा लहानपणीचा फोटो असतो आणि तन्वीचं काही सामान असतं। ते बघून अर्जुनच्या लक्षात येतं अरे हे तर तन्वीचं सामान आहे। आता अर्जुन ते सामान घेतो आणि आता कुसुमताईकडे येतो आणि कुसुमताईला म्हणतो कुसुमताई अगं हे सामान बघ ना, हे सामान मला प्रियाच्या रूम मध्ये सापडलं आणि ते पण गाठोड्यात। मधुभाऊ बोलत होते आठवतोय का तुला? अगं सायली ज्या वेळेला त्यांना भेटली त्यावेळी त्यांना गाठोडं सुद्धा भेटलं होतं आणि ते एका गाठोड्यात सगळं बांधून त्यांनी सायलीचं सामान ठेवलं होतं। त्यावेळी आता कुसुम म्हणते होय बरोबर आहे, मधुभाऊ बोलत होते ते हेच गाठोडं आहे आणि ह्या सगळ्या वस्तू सायलीच्याच आहेत। त्यावेळी अर्जुन म्हणतो म्हणजे प्रिया ही सगळ्यांशी खोटं बोलत आहे की हे सगळं सामान तिचं आहे, हे सामान तिचं नसून सायलीचं आहे। त्यावेळी कुसुमताई म्हणते हो हा फोटो सुद्धा सायलीचाच आहे लहानपणीचा। त्यावेळी अर्जुन म्हणतो म्हणजे सायलीच माझी तन्वी आहे। आता अर्जुन म्हणतो अगं कुसुमताई तुला कळलं का, तन्वी दुसरी तिसरी कोण नसून माझी सायली आहे। आता अर्जुन लगेच घरी येतो। घरी येऊन तो सगळं सत्य सायलीला सांगतो। सायली म्हणते आता त्या प्रियाला मी सोडणार नाही आणि सायली आता पोलिसांकडे जाते आणि पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगते आणि आता सायली पोलिसांना घेऊन येते आणि प्रियाला पुन्हा एकदा अटक करते। असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।